गाफील राहू नका, अन्यथा येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची असेल. मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंचा इशारा. सलग दुसऱ्या दिवशी भाजप विरुद्ध असलम शेख वाद सुरूच. असलम शेख यांच्या कार्यालयाजवळ भाजपचं आंदोलन. लोढांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध, तर लोढा खोटं बोलत असल्याचा असलम शेख यांचा दावा. मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या. वरळीतील राहत्या घरी गौरी पालवेंनी घेतला गळफास. कौटुंबिक वादातून आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती. गौरीची आत्महत्या नसून हत्याच, माहेरच्यांचा पतीवर गंभीर आरोप. प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी. तर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडेंनी कारवाईसाठी पुढाकार का घेतला नाही, दवानी यांचा सवाल. आपल्याला पाडण्यासाठी भाजपच्या शेकापला मदत. विधानसभेची आठवण सांगत शहाजी बापूंचा हल्लाबोल. तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणत एकनाथ शिंदेंचा एल्गार. दुराव्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण. नाराजी नसल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट. तर सत्कार मूर्तींसाठी मध्ये 2 खुर्च्या सोडल्याची शिंदेंची माहिती. सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष असल्याची बावनकुळेंची माहिती. बारामतीत आमच्या उमेदवारांवर दबाव. युगेंद्र पवारांकडून अजित पवारांवर रोख. प्रत्येक उमेदवाराला 20 लाखांची ऑफर दिल्याचाही दावा. क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं लग्न पुढे ढकललं. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानं निर्णय घेतल्याची कुटुंबियांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.